आणि सुरुवात करतोय दुसऱ्या चर्चेची। आपला प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावर उधळपट्टी होते आहे का, हा आरोप केला आहे पुण्यातल्या विरोधकांनी। भाजपवर 3 कोटीहून अधिक खर्च होतोय असे या विरोधकांचं मत आहे। पंतप्रधान येणार आहेत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी, पण हा सरकारी पैशाचा अपव्यय आहे, अर्थातच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। नेमकं काय होतं आहे, या आरोपात काही तथ्य आहे का, आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जाणार आहोत व्यापक मुद्द्याकडे। केवळ पंतप्रधानांच्याच दौऱ्याचा हा मुद्दा नाही आहे, तर कुणी किती पैसे कार्यक्रमावर खर्च करावेत, कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी आणि किती जाहिरातबाजी करावी, याला काही बंधन आहे का, याची पण मी चर्चा करणार आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत इथे माझ्या मुंबई स्टुडिओमध्ये आहेत आम आदमी पक्षाचे नेते रवी श्रीवास्तव, माझ्यासोबत पुण्याहून आहेत भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर, माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, माझ्यासोबत आहेत RTI कार्यकर्ते विजय कुंभार आणि सोबत आहेत सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर। मी चर्चेला सुरुवात करतोय अरविंद शिंदे तुमच्यापासून। तुम्ही काँग्रेस पक्षाचे नेते आहात आणि तुमचा पक्ष पंतप्रधानांच्या दौऱ्यावर शाब्दिक हल्ला करतोय, काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही पूर्वीसुद्धा सांगितलं होतं की स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये जो काय तुम्ही आज पुणे शहराला निवडलं आहे आणि जो काय खर्च तुम्ही करताय, जवळजवळ 3.5 कोटी रुपये तुम्ही स्मार्ट सिटीच्या जाहिरातींवर खर्च करताय। मी तुमच्यासमोर विवरण आणेल। स्मार्ट सिटीच्या मीटिंगमध्ये ह्या पद्धतीने तुम्ही खर्च, आम्ही ज्या दिवशी विरोध केला लगेच 24 तासामध्ये ह्या खर्चाला 3.5 कोटीवरनं 1,60,00,000 आणला। आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पंतप्रधान येत असाल तर एवढा 3.5 कोटीचा खर्च, वृत्तपत्र, लाईव्ह TV ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्यात कशाला, आणि तेही करून तुम्ही एका बंदिस्त हॉलमध्ये करताय। आमच्या पुणेकराच्या सामान्य माणसाला बघता येणार नाही आहे, आमच्या महापौरांना सुद्धा स्टेजवर स्वागत करता येणार नाही। हेच नाही तर पुण्याचे प्रथम नागरिक महापौरांना सुद्धा स्वागत करण्यासाठी ठेवलेलं नाही आहे। तेच काय, पण पुण्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा स्टेजवर जागा नाही आहे आणि एका बंदिस्त ह्याच्यामध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंटकडनं 5,000 लोक आणायची आणि त्या 5,000 लोकांनी मोदी 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 असं ओरडण्याचं हे सर्व प्री प्लॅन्ड करायचं आणि त्या पद्धतीने पुण्याला दाखवायचं की आम्ही किती योग्य पद्धतीने हे केले। आणि तुम्ही कोणत्या स्मार्ट सिटीच्या योजनांचं ओपनिंग करताय, त्या 14 जे पुणे महानगरपालिका गेले वर्षानुवर्ष करत आलंय, वर्षानुवर्ष आम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, CNG बस, अशी कोणती योजना तुम्ही आणताय जी आम्ही आजपर्यंत महानगरपालिकेने केली नाही। आणि 1 वर्ष एकही कामाचं उद्घाटन, एकही काम पुणे शहरात झालं नाही आणि आज तुम्ही येताय आणि फक्त गाजावाजा करून 3.5 कोटी रुपये पूर्वी आम्ही विरोध केल्यावर त्याला 1.5 कोटीवर आणताय, कशासाठी? गणेश बिडकर, भाजपचे गटनेते तुम्ही आहात, कृपया उत्तर द्या। या संदर्भात जी आपण वस्तुस्थिती अशी नाही आहे, वस्तुस्थिती एकदम क्लिअर आहे की ज्या पद्धतीने 1,60,00,000 रुपये माननीय शिंदेसाहेब म्हणले, तेच त्या इस्टिमेटेड कॉस्ट ह्या सर्व खर्चाची प्रशासनाने धरली आहे आणि 90 लाख रुपयाचं एक हेड आहे, 70 लाख रुपयाचं एक हेड आहे, या दोन्ही हेडमधनं इस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे अंदाजित खर्च आहे आणि तो सर्व खर्च या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे। आणि गेल्या 50 वर्षाचा इतिहास बघता प्रत्येक पंतप्रधानांच्या दौऱ्यात हा खर्च राज्य सरकारच करत असतो। 17 तारखेला माननीय पंतप्रधानांचा दौरा या ठिकाणी पुण्यात आला आणि 25 तारखेला तो होणार आहे। पण हा काय साधा कार्यक्रम नाही, हा संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे। देशात जी स्मार्ट सिटीचा संपूर्ण लॉन्चिंगचा कार्यक्रम आहे। पंतप्रधान या ठिकाणी उर्वरित 19 पुणे वगळता 19 जे ते संपूर्ण शहर आहेत, त्या शहरात माननीय पंतप्रधान या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी बोलणार आहेत। माननीय नगरविकास मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्यांचा सिक्युरिटी खर्च असेल, हा टेक्निकल खर्च असेल आणि ज्या योजनेत केंद्र सरकार एकूण 10,000 कोटी रुपये अनुदान देणार आहे, दरवर्षी
2,000 कोटी रुपये अनुदानात देणारे, ह्या सर्व योजना लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. आणि त्यामुळंच अशा प्रकारच्या लोकप्रबोधन करण्यासाठी नागरिकीकरणावर जे काय उपाय केंद्र सरकारने योजलेत, ह्या सर्व उपायांची माहिती देण्यासाठीचाच हा खर्च आहे. हा कुठलाही वायफट खर्च या ठिकाणी करत नाहीयेत. आणि महानगरपालिकेचं तर यात माननीय महापौरांना, या पुण्याचे महापौर आहेत म्हणून त्यांना स्थान आहे, निश्चित त्यांचा आदर होणार आहे. परंतु हा सर्व कार्यक्रम हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे. हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. पुणे शहराचं हे मी आपल्या सगळ्यांच्या पंतप्रधानांचं अभिनंदन करीन की त्यांनी या कार्यक्रमासाठी पुण्याला निवडलं. कारण पुणे शहरातनं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं संपूर्ण देशात किंबहुना जगभरात याचं लॉन्चिंग होतंय. हा पुण्याला मान मिळाला, त्याबद्दल आपण माननीय पंतप्रधानांचं अभिनंदन करायला हवं. परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टीवर काँग्रेसला राजकारणच करायचं आहे. आणि आमचं म्हणणं हेच आहे की आपण ज्या ठिकाणी विकासाचा विषय येतो त्या ठिकाणी विकासावर आपण चर्चा करू, त्यातल्या काही त्रुटी असेल तर दूर करू, परंतु त्याच्यावर राजकारण करू नये. या राजकारणाला आमचा विरोध आहे. प्रत्येक गोष्टीवर जर का आपण राजकारण करू लागलो तर ते योग्य नाही. हे नागरिकीकरणाची जी संपूर्ण देशभरात नागरिकीकरण झपाट्याने वाढतंय, त्याच्यावर हे जे सोल्युशन्स पंतप्रधानांनी आणायचा प्रयत्न केलाय त्याला आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे अशा प्रकारे मला वाटतं. मला असं वाटतं आपण हे जे आत्ता जे आकडे येत आहेत, कोटीत 1 कोटी, 1.5 कोटी, 1 कोटी 60 लाख रुपये, ही इस्टिमेटेड कॉस्ट आहे. यातनं जो खर्च होणार आहे तो खर्च महापालिकेचा जो दर आहे, राज्य शासनाचा दर आहे, त्या दरानुसार त्याचं पेमेंट होणार आहे. बिडकर त्यानंतर एक गोंधळ आहे लोकांच्या मनात. खर्च आपल्याला बिडकर ऐका, झाल्यानंतर येणार आहे. बिडकर जरा ऐका. 3 कोटी रुपये असा आरोप काँग्रेस पक्षाने केलाय. तुम्ही म्हणता 1 कोटी 60 लाख आहे. नेमका किती खर्च होणार आहे आणि कशावर होणार आहे हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा. निखिलजी, यात स्वच्छपणे 2 हेड आहेत. एक हेड आहे तिथल्या सगळ्या नियोजनाचं, त्याचं 90 लाख रुपये खर्च या ठिकाणी इस्टिमेटेड कॉस्ट आहे, 90 लाख रुपये. आणि या ठिकाणी 70 लाख रुपयाचा एक हेड आहे, त्यात संपूर्ण त्याची प्रसिद्धी आणि त्या ठिकाणी जो काय बाकीचा खर्च होणारे इन्व्हिटेशन आणि याचा, असे 2 हेड आहेत. त्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या काही वृत्तपत्रांच्या जाहिराती असतात त्या संपूर्ण जाहिराती या सरकारी दराने असतात आणि सरकारचा एक दर ठरलेला असतो. फक्त आपण त्यांना साईज सांगायची, त्याप्रमाणे सरकारी दराप्रमाणे आपण त्याचे पैसे देत असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं आपण वायफट खर्च या ठिकाणी नाही. हा एवढी मोठी योजना आहे. महाराष्ट्रातल्या 10 सिटीज या ठिकाणी होणार आहेत, त्यातल्या 2 आत्ता निवडल्यात, सोलापूर आहे. अशा सर्व नागरिकांना आपण काय करतोय, केंद्र सरकार काय करतंय, राज्य सरकार काय करतंय ते कळण्यासाठी तुम्ही करताय. काय जबाबदारी, ठीक आहे, हे कळण्यासाठीच अशा प्रकारच्या जाहिराती आपण करतोय. ठीक आहे. 70 लाख रुपये आयोजनावर, 90 लाख रुपये जाहिरातीवर असा खर्च होणार आहे. अरविंद शिंदे, 3 कोटी रुपये आणलेत कुठून तुम्ही? हे म्हणतात 1 कोटी 60 लाख खर्च होणार आहे आणि तुमचा आक्षेप काय? पंतप्रधान येणार आहेत, पुण्याचं नाव होणार आहे तसं बिडकर म्हणताय, मग खर्च का करायचा नाही? आमचं म्हणणं आहे खर्च करावा. जर तुम्ही करताय खर्च, पण तो पुणे शहरासाठी होतोय का, एखाद्या योजनावर होतोय का? 3.5 कोटी रुपयामध्ये एखादी झोपडपट्टी वसता येते, एखादा दवाखाना बांधता येईल, एखादा विकासाचं काम जर 3.5 कोटी रुपयामध्ये जर तुम्ही केलं असतं तर मी समजू शकलो असतो. 21 तारखेला 20 तारखेला एक पत्र आलं सेंट्रलवरनं की तुम्ही, आमची मीटिंग स्मार्ट सिटीची झाली 21 तारखेला, 20 तारखेला पत्र आलं की तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट अपॉइंट करा. परत त्याच्यामध्ये एक पत्र असंही आलं आहे की हा सर्व खर्च राज्य सरकार करेल. पण कुठनं करेल तर जे स्मार्ट सिटीचे अंडर तुम्हाला अनुदान मिळणार आहे त्या अनुदानामधनं खर्च करणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत तर काम 1ही रुपयाचं केलं नाही, पण कोट्यावधीचं फक्त तुम्ही फ्लॅशिंगसाठी करताय. ह्यांचा आमचा विरोध आहे. आणि हा खर्च 3.5 कोटीसाठी आहे, प्रायव्हेट सेक्युरिटीसाठी आहे, स्टेजसाठी 28 लाखाचा आहे. आमचं म्हणणं आहे, आणि त्याला पुणेकरांना पाहायला संधी आहे का? एवढा खर्च करून सुद्धा सामान्य पुणेकराला, त्या झोपडपट्टीमधल्या, त्या रिक्षावाल्याला, त्या शाळेवाल्या, ओपन आजपर्यंत अनेक पंतप्रधान आले, पण कुणी असं बंदिस्त हॉलमध्ये फक्त इन्व्हायटीजला बोलवायचं आणि करायचं. स्मार्ट सिटी जाणून घेण्याचा प्रत्येक पुणेकराला हक्क आहे, संपूर्ण महाराष्ट्राला हक्क आहे. मग तुम्ही तो हक्क आमचा वंचित का ठेवताय? येऊ द्या ना, सर्व ओपन टू ऑल का ठेवत नाही?
का तुम्हाला फक्त एक बंदिस्त एक लॅविश करायचंय, ऑनलाईन फोटो एडिटिंग करायचे, अशा अनेक गोष्टी जर मी ह्या खर्चामधले स्काय ॲडव्हर्टिझिंगचे जर तुमच्याकडे वाचून दाखवले तर तो वायफळ खर्च आहे, निव्वळ वायफळ खर्च आहे. ठीक आहे. आजपर्यंत अशा कोणत्या पंतप्रधान या पुणे शहरात राष्ट्रपती येऊन गेले, कधी इव्हेंट मॅनेजमेंटला आणलं नाही. आणि ज्या वेळेला आम्ही विरोध केला त्यावेळेला तुमचा खर्च अर्धा होतो. कशाच्या आधारे अर्धा होतो खर्च, कोणत्या ह्याच्यामध्ये कमी केलं हे पण मग सांगा. ठीक आहे बिडकर, थोडक्यात उत्तर द्या. मी इतर पाहुण्यांकडे जातो. माझ्यासोबत विजय कुंभार, रोहित चंदावरकर आणि रवी श्रीवास्तवही आहेत. थोडक्यात उत्तर द्या. खरं तर मी निखिलजी या ठिकाणी सांगू शकतो, माझ्याकडे काही रिपोर्ट्स आहेत गेल्या 5 वर्षातले. या सर्व याच्यात महानगरपालिकेने, ज्या महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांनी हजारो कोटी रुपये, म्हणजे माझ्याकडे आहे की आता दरवर्षी 10 कोटी रुपये ते फक्त निव्वळ आपल्या महोत्सवांवर, खेळ क्रीडा महोत्सव, कुठल्या याचा महोत्सव, बैसाखी महोत्सव, अशा महोत्सवांवर यांनी दरवर्षी 2-2 कोटी, 2.5 कोटी रुपये खर्च केलेत. आणि याचं संपूर्ण विवरण माझ्याकडे. त्यामुळं मला यात वाटतं, मला यात वाटतं की पुण्याला एवढं महत्व, एकही जाहिरात पुण्याला एवढं महत्व कधीच मिळालं. मला बोलू द्या, मला बोलू द्या. या ठिकाणी पुण्याला एवढं महत्व माननीय निखिलजी कधीच नव्हतं आलं. कारण जर का हा जो हे म्हणतात इव्हेंट म्हणजे काय केलंय तिथं, तर पंतप्रधानांचं जे 20 शहरांशी कनेक्ट करायचं आहे, 20 शहरांशी ते लाईव्ह बोलणार आहेत, त्या सर्व ज्या सामुग्री, यंत्रसामुग्री आहे, ते LED स्क्रीन आहेत, हे काय महानगरपालिकेकडे नसतं. हे सगळं सामान हे त्या कंपनीकडे असतं, त्या एजन्सीजकडे असतं. मग ते कॅमेरे असतील, मग त्या LED स्क्रीन्स असतील, त्यांचं प्रोजेक्टर असेल, अशा सर्व गोष्टींचं या इव्हेंट कंपनीला काम दिलंय. या इव्हेंट कंपनीला काय बाकीचं काम नाही दिलेलं. आणि जाहिरातींचा जो विषय, हा जाहिरातींचा विषय संपूर्ण भारतभर हा विषय कळावा, नागरिकांपर्यंत ही योजना जावी. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने पैसे उधळले त्यांच्या काळात म्हणून तुम्ही पण उधळताय. काँग्रेस राष्ट्रवादीने पैसे उधळले म्हणून तुम्ही पण उधळताय. आम्ही उधळत नाहीये निखिलजी. निश्चितपणे आम्ही या ठिकाणी ठीक आहे, जनमानसात हे काम नेण्याचा प्रयत्न करतोय. जनमानसाला जागृत करण्याचं काम या ठिकाणी ठीक आहे. जनमानसाला जागृत करण्यासाठी इथे मी 1,60,00,000 धरतो. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते खर्च होत आहेत. विजय कुंभार आणि रोहित चंदावरकर दोघांकडे जाणार आहे. आधी विजय कुंभार, RTI कार्यकर्ते आहात तुम्ही, काय म्हणणं आहे तुमचं यावर? खरं तर पहिली गोष्ट म्हणजे पक्ष कुठलाही हे सोडून द्या. कुठल्याही पक्षाला सत्तेत आलं की 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी आकडे हे फार किरकोळ वाटतात. आधीच्या सरकाराने हे खर्च केलं हेही खरं आहे, पण मला हेच कळत नाही कुठलं सरकार आलं तर पंतप्रधान आल्यानंतर त्याची जाहिरात करायची गरजच काय पडते. काय हे वाटतं असं की म्हणजे माध्यमं त्यांना प्रसिद्धी देणार नाहीत? नेमकं घडतं काय? बोला विजय कुंभार, तुमचा आवाज पूर्ण ऐकू येतोय. घडतं काय आणि कशासाठी हा खर्च केला जातो? मी काल अधिकाऱ्यांशी बोललो तर मला सांगितलं की 3.5 कोटी रुपये खर्च होणार आहेत. अधिकाऱ्यांनी 1.5 कोटी रुपये जाहिरातीवरचे आणि 1.5-2 कोटी रुपये हे इव्हेंट मॅनेजमेंटचे. याच्यासाठी टेंडर का काढलं नाही याचं उत्तर नाही. अचानक पंतप्रधान येणार आहेत, अचानक खर्च करावा लागला. हे सगळं असं प्रत्येक वेळा घडतं. आत्ता जरी बिडकरांनी असं सांगितलं असेल की 1.5 कोटी खर्च होणार आहे, एस्टिमेटेड खर्च आहे, तर तो त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे नक्की. दुसरी गोष्ट, हे जर यांना इतक्या अमाऊंट छोट्या वाटत आहेत तर बिडकर, मोदी किंवा त्यांचा पक्ष हा खर्च स्वतःच्या पब्लिसिटीसाठी पक्षाच्या याच्यातून का करत नाही? तो राज्य शासनाने केला काय किंवा केंद्राने केला काय? हा खर्च जनतेच्या खिशातून कशासाठी केला जातो? आणि मग अशी जी उदाहरणं दिली, पुणे महापालिकेला असा खर्च करण्यासाठी कुठल्याही महोत्सवावर किंवा कुठल्या कार्यक्रमावर 3 लाखाच्या वर परवानगीच नाही आहे. हे कोट्यावधीचे आकडे आता राज्य शासन सांगतायत. केंद्र मुळात मिळणार 100 कोटी रुपये. पहिल्यापासून स्मार्ट सिटी योजना ही लोकशाहीचा खून करून निर्माण झालेली योजना असं म्हटलं जातं. अशा स्थितीमध्ये असा काहीतरी खर्च करायला भाग पाडणं, याच्यातून सिद्ध हे होतं. आणि याच्यातले जर तुम्ही सगळे स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट बघितले तर याच्यातले किती स्मार्ट सिटीचे आहेत. म्हणजे कुठला तरी एक चांगली जागा बघायची
पुण्यातला चांगला भाग बघायचा, त्याला स्मार्ट सिटी म्हणून प्रोजेक्ट करायचं. हे जे चाललंय हे म्हणजे हे जनतेच्या खिशातून स्वतःच्या पक्षाची प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. ठीक आहे, बिडकर शांत राहा जरा, मी येतो तुमच्याकडे. पण आधी मला रोहित चंदावरकरांना विचारायचं आहे, सकाळ टाईमचे संपादक आहेत, पुण्यातले पत्रकार, कसं बघतायत या सगळ्याकडे हे मला विचारायचं आहे. रोहित चंदावरकर, काय म्हणणं आहे तुमचं? निखिलजी, एकदम परफेक्ट मुद्दा तुम्ही मांडला. पत्रकार कुठल्या दृष्टीने याकडे बघतायत. तुम्ही हाडाचे पत्रकार आहात, मीही आहे, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मी न्यूज सांगतो याच्यातली आजची काय आहे ते. पुणे महापालिकेने गेले 2-3 दिवस पुण्याच्या विमानतळापासून बालेवाडीपर्यंतचे जे काही किलोमीटर 12, 14, 15, 20 किलोमीटरचा रस्ता जो आहे त्याचं सुशोभीकरण, त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावणं, त्याचं रंगरंगोटी करणं वगैरे असं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं. ते कमिशनर स्वतः त्याची देखरेख करत होते. ते सगळं चालू आहे, उद्याही कदाचित चालू राहील. आज संध्याकाळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे हेड पुण्यात पोचले. त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एक मीटिंग घेतली आणि तिथे एअरफोर्स चीफ पुणे एअरफोर्स स्टेशनचे पण होते, कारण पंतप्रधान तिथे उतरणार आहे. तिथे असा निर्णय झाला की पंतप्रधान हे लोहगाव विमानतळापासून बालेवाडीपर्यंत हेलिकॉप्टरनी जातील सिक्युरिटीच्या कारणासाठी. हे इतकं विनोदी आहे. म्हणजे एका बाजूला पंतप्रधानांसाठी एक 15 किलोमीटरचा कॉरिडॉर गेले 4 दिवस महापालिका मोठ्या प्रमाणावर खर्च करून सगळं बनवते, सगळं साफसफाई वगैरे करते. तो भाग एक स्मार्ट सिटीसारखा पंतप्रधानांना आणि त्यांच्या कॉन्व्हॉयमधल्या 40-50 इतर लोकांना दिसावा अशी तयारी महापालिकेने केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला कलेक्टर आणि SPG चीफ ठरवत आहेत की सिक्युरिटी रिझन्स किंवा बाकी काही गोष्टी. ही पद्धत असतेच. केंद्र सरकार, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि त्यांचं ऑपरेशन जे असतं ते अशा पद्धतीचं असतं. याच्यावरून आपल्याला काय दिसतं तर हे कोऑर्डिनेशन जे आहे की एका बाजूला महापालिका एक गोष्ट करते, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस काहीतरी वेगळं काहीतरी ठरवतं आहे, काहीतरी करतं आहे वगैरे वगैरे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्टाईल तुम्ही जर आठवण केली तर थोडी राजीव गांधींसारखी आहे असं मला आता म्हणावंसं वाटतं. ते असं की भाजपचे इथले नेते म्हणत होते की उत्सव वेगवेगळे काँग्रेस पक्ष करत होतं. हे अगदी बरोबर आहे. अपना उत्सव असं राजीव गांधींनी एक सुरू केलं होतं, नॅशनल इंटिग्रेशनसाठी अपना उत्सव. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशातले राज्यातले कलाकार वगैरे आणून दिल्लीमध्ये मोठे कार्यक्रम करणं, त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करणं, त्याच्यातून प्रोजेक्शन होत होतं राजीव गांधींचं, त्यांच्या इमेजचं आणि काँग्रेस पक्षाचं. इथे काय सुरू आहे तर स्मार्ट सिटी किंवा तत्सम काही विषय जे आहेत जे केंद्र सरकारच्या फंडिंग खाली येत आहेत, त्याचा वापर हा भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या कॅम्पेनिंगसाठी किंवा प्राईम मिनिस्टरच्या इमेजच्या कॅम्पेनिंगसाठी होतो आहे. हे कोणी डिनाय करू शकत नाही. इट्स अ फॅक्ट. यू जस्ट कांट डिनाय इट. इव्हेंट मॅनेजमेंटचा बऱ्यापैकी विचार मगासपासून चालू आहे मांडणं इथे. मला असं वाटतं की नॅशनल स्टेजवर आता नॅशनल पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर इव्हेंट मॅनेजमेंटच नाही तर इव्हेंट मार्केटिंगचा जो पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला दिला पाहिजे. ज्या पद्धतीचं इव्हेंट मार्केटिंग प्राईम मिनिस्टरसाठी किंवा इतर पक्षाच्या कार्यक्रमांसाठी सुरू आहे ते अत्यंत अफलातून आहे. त्यामध्ये सगळ्या एजन्सीज, प्रायव्हेट एजन्सीज, गव्हर्नमेंट एजन्सीज कामी लागलेल्या असतात. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जे न्यूयॉर्कमध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने प्राईम मिनिस्टर्स ऑफिसची एक टीम आहे ते आपण त्याच्या डिटेल्समध्ये जायला नको. एका प्रायव्हेट कंपनीच्या फंडिंगच्या खाली ती टीम चालते. ती टीम त्या ठिकाणी 20 दिवस आधी पोचते प्राईम मिनिस्टर जाण्याच्या आधी आणि ते पूर्णपणे कोऑर्डिनेशन करून तो असा एक इव्हेंट केला जातो की एक रॉकस्टार इव्हेंट ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा तो केला जातो. त्याच्यातून प्राईम मिनिस्टर यांचं इमेजचं प्रोजेक्शन केलं जातं आणि आपण कशा पद्धतीने काही काम करतोय किंवा उत्तम सगळा कारभार सुरू आहे असं एक दाखवलं जातं. शेवटचा पॉईंट मला जो सांगायचा तो हे पुण्यात का होतं आहे. मगासपासून ती चर्चा सुरू आहे की पुण्यात का आपण, तर आमच्या पेपरनी याच्यावर मध्यंतरी थोड्याशा बातम्या काही छापल्या. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षात असताना आणि प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट असताना त्यांनी पुण्यात पहिल्यांदा जाहीर केलं होतं की देशात आमची सत्ता आली तर आम्ही 100 स्मार्ट सिटी बनवू. 100 स्मार्ट सिटी म्हणजे नव्या सिटीज, कारण अर्बनायझेशन सुरू आहे, लोक शहरांकडे येत आहेत वगैरे वगैरे. आता ह्या 100 स्मार्ट सिटीच्या हळूहळू कमी कमी होत गेल्या आणि मग आहे त्या सिटीजना फंडिंग देण्याची प्राईम मिनिस्टर्स ऑफिसकडून तयारी झाली वगैरे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पुण्याचं महत्त्व नरेंद्र मोदींच्या टीमच्या मनात आहे की आपण इथे ती अनाऊन्समेंट केली होती आणि इथून ती सगळी सुरुवात झाली म्हणून पुणे.
दुसरा भाग असा की महाराष्ट्र पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे की महापालिकेच्या 12 महापालिकांच्या निवडणुका आणि पुढच्या सगळ्या निवडणुका आहेत. महाराष्ट्र पुणे शहर आज अहमदाबादच्या खालोखाल सर्वात जास्त वेगाने वाढणारं भारतातलं शहर आहे. ऑन रेकॉर्ड, दिस इज अ वर्ल्ड बँक रिपोर्ट सेज पुणे सिटी इज द फास्टेस्ट ग्रोईंग आफ्टर अहमदाबाद. अहमदाबाद इज द फास्टेस्ट ग्रोईंग, पुणे इज नंबर 2. तर पुणे महापालिका ताब्यात घेणं हा भारतीय जनता पक्षाचा प्लॅन आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेणं हा भारतीय जनता पक्षाचा प्लॅन आहे. यासाठी आत्तापासून म्हणजे 6 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीसाठीची ही एका पद्धतीने तयारी आहे. उत्तर प्रदेशात प्राईम मिनिस्टर मोदी यांच्या फेऱ्या वाढतील पुढच्या काही दिवसात. का वाढतील? कारण 2017मध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशही ताब्यात घेण्याची योजना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की केंद्र सरकारची जी ओव्हरऑल स्मार्ट सिटी योजना आहे, ज्याला फंडिंग आहे, ज्याला कदाचित विदेशी फंडिंगसुद्धा पुढे येईल, त्याचा वापर हा पक्ष पातळीवर पक्षाच्या प्रोजेक्शनसाठी, पक्षाच्या वाढीसाठी आणि प्राईम मिनिस्टरच्या इमेजच्या बूस्टसाठी करणं हा सगळा ओव्हरऑल खेळ मला दिसतो आहे. आणि प्राईम मिनिस्टर्स ऑफिस किंवा केंद्र सरकारच्या पातळीवरून तुम्ही जर याकडे बघितलं तर 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 7 कोटी या अमाऊंट्स खरं तर त्यांच्या दृष्टीने म्हणजे इट इज पीनट्स. म्हणजे त्यांना काही त्याच्यात हे नसतं. याच्यातून जे देशभरात प्रोजेक्शन होणार आहे किंवा बाकी सगळं होणार आहे हा खेळ सगळा आहे. आणि त्यातला शेवटचा पॉईंट हा की हे सगळं चित्र तुम्हाला लक्षात आल्यावर मग समजेल की महापौरांना का बाजूला ठेवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना यामध्ये कुठेही सहभागी होता येऊ नये किंवा त्यांचा चेहरा या कार्यक्रमात कुठे दिसू नये अशा पद्धतीची ही सगळी PMO पासून BJP हेडक्वार्टरपर्यंत सगळ्या बाजूनी गेलेली व्यूहरचना आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. गणेश बिडकर, पहिल्यांदा तुमच्याकडे येतोय. सविस्तर मांडलेलं आहे रोहित चंदावरकर आणि विजय कुंभार यांनी. कृपया उत्तर द्या. राजकारणही सांगितलं आहे. सुरुवात राजकारणापासूनच करू. जनतेच्या पैशावर भाजपचं राजकारण कशासाठी? अजिबात नाही. जनतेच्या पैशावर भाजपचं राजकारण निखिलजी आम्ही या ठिकाणी करत नाही आहे. मला पहिल्यांदा त्यांचा जो मुद्दा होता की आमच्यात कॉर्डिनेशन नाही. बाय रोड जर का नरेंद्र मोदींना या ठिकाणी आणलं तर 40 मिनटं यायला आणि 40 मिनटं जायला आणि कार्यक्रमाचा वेळ एवढा वेळ ट्रॅफिक बंद करावे लागेल. आणि त्यामुळं माननीय पंतप्रधान कार्यालयाने याचा आग्रह धरला की बाय रोड न नेता या ठिकाणी आम्ही चॉपरने नेऊ, कारण 5 लाख लोकांना ट्रॅफिकचा त्रास होईल. आणि त्यामुळंच आम्ही पंतप्रधान कार्यालयाने आग्रह करला की आम्ही चॉपरनी जाऊ आणि लोकांचा त्रास वाचवण्यासाठी या ठिकाणी चॉपरनी गेलेत. जी झाडं लावायचा आत्ता हा मुद्दा काढला की सुशोभीकरण, तर तसं न करता 2 कोटी वृक्ष लावण्याचं जे 1 तारखेचं प्लॅनिंग आहे त्याचाच हा झाडं लावणं हा भाग आहे. त्यामुळं झाडं काय मोदी येत आहेत म्हणून लावत आहेत अशातला काय तो भाग मला या ठिकाणी वाटत नाही. आणि आपण जे सगळं म्हणताय की हा पुणे महानगरपालिका ताब्यात घ्यायचा प्रयत्न आहे, प्रत्येक राजकीय पक्षाचं काम हा आपला पक्ष वाढवणं हा असतोच आणि तो असावाच. त्यात काही गैर असावा आहे असं पण मला बिडकर, वाटत नाही. स्वतःचे पैसे मुंबई पक्षांनी महापालिका खर्च करावेत असेल, पुणे ना. महापालिका लोकांच्या असेल, सरकारी राज्य पैशावर हे असेल, का केंद्र होतंय? असेल, या ठिकाणी फक्त काही काय गैर परिस्थिती नाहीये. आहे ते सांगतोय मी. गैर आहे असं अजिबात म्हटलेलं नाही. हॅलो हां. त्यात गैर काहीच नाही. नाही, एक गैर मिनिट, नाही. विजय कुमार येतो. अशाने आम्ही असा याची उधळपट्टी नाही करत आहे. आम्ही माननीय निखिलजी मला शांतपणे बोलू द्या. बोला, पूर्ण करा पुण्याला मुद्दा. एवढं महत्व कधीच नव्हतं. आणि आपण ह्या बालेवाडी ज्या वेळेस बांधली, माननीय पवार साहेबांनी ज्या वेळेस बालेवाडी बांधली तेव्हा या अनेक लोकांनी यात आंदोलन केली की जागा जात आहेत, आमच्या ऐकवार होत्यात. परंतु भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी निश्चितपणे विकासाच्या बाजून राहिले. आम्ही कधी आंदोलन नाही केलं याच बालेवाडीत. उलट याच बालेवाडीत आपण अनेक शाही विवाह काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे बघितले असतील. परंतु हा जो आमचा इव्हेंट किंवा हा जो कार्यक्रम आपण म्हणताय हा कार्यक्रम नाही, हा संपूर्ण देशात पंतप्रधानांनी या नागरी समस्यांवर शोधलेलं उत्तर आहे. हा ज्या प्रमुख समस्या या भारतातल्या आहेत त्यातली एक वाढतं नागरिकीकरण हा एक मुद्दा आहे. एक मिनिट थांबा, आणि त्या एक मिनिट पूर्ण करू द्या. नागरिकांच्यावर जे सोल्युशन्स काढतायत, ठीक आहे, पूर्ण करा बिडकर, जे पूर्ण करा. solutions माननीय पंतप्रधानांनी, माननीय निखिलजी या ठिकाणी जे सोल्युशन्स काढतायत त्या सोल्युशनचं प्रोजेक्शन आहे ते लोकांना कळलं पाहिजे की केंद्र सरकार काय विचार करते नागरिकांबद्दल, काय विचार करते या नागरिकीकरणाच्या प्रश्नांवर. आणि त्यामुळेच या सगळ्याची जनजागृती करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच हा सगळा येतो शिंदे, तुमच्याकडे भारतीय येतो. जनता पार्टी नसून करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते निखिलजी. आणि यालाच खरं सांगू का, मोदींच्या प्रत्येक विषयाला यांचा विरोधच असतो.
आणि त्यामुळं या विरोधाला विरोध करतायत, त्याचा आम्हाला वाईट वाटतं, खेद वाटतो. ठीक आहे. की आपण जर का निश्चितपणे याच्या खोलात गेलो, यातनं नागरिकांचं काय भलं होणार आहे याचा विचार केला, तर आपण निश्चितपणे त्याच्या बरोबर राहू शकू, याची मला खात्री आहे निखिल. ठीक आहे अरविंद शिंदे, मी येतो तुमच्याकडे, पण आधी मला रोहित चंदावरकरांकडे जायचं आहे. रोहित, तुम्ही उत्तर द्या त्यांना. ते जे काय म्हणतायत ते म्हणतात असं काय नाहीये, आम्ही प्रतिमा, स्मार्ट सिटी, मी देशाच्या कल्याणासाठी हे मी त्यांना करताय. हे सांगू इच्छितो की हो, आपण पत्रकार म्हणून प्रत्येकच पक्षावर टीका करत असतो आणि सत्तेत जो पक्ष आहे त्याच्यावर टीका करणं हे आपलं पहिलं काम असतं. त्यात काय पर्सनल किंवा हे नाही. मोदी यांनी केलेल्या चांगल्या कामांचं आम्ही वेळोवेळी त्याची स्तुती करतच असतो. म्हणजे इकॉनॉमीमध्ये आज जी FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, ती त्यांच्या एक इमेज बिल्डिंग आणि स्टॅबिलिटी त्यांनी जी दिली गव्हर्नमेंटमध्ये त्यामुळे आलेली आहे. किंवा ग्राम विकासाच्या त्यांनी ज्या योजना घेतल्या आहेत वगैरे, ते सगळं आपण बोलतोय. नितीन गडकरींच्या खात्याला 2 लाख कोटीचं बजेट दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे देशाचा कायापालट रस्त्यांच्या स्वरूपात होणार आहे, याच्याबद्दल मोदींचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही काय मोदी विरोधी किंवा अमुक विरोधी, काँग्रेस विरोधी असं काही नाही. पत्रकारांचं मुख्य काम निखिलजी आपल्याला तर चांगलंच माहिती आहे, सिनियर मोस्ट पत्रकार म्हणून महाराष्ट्रातले, की हे आहे की विरोधी पक्षाची जी बाजू आहे तीच आपल्याला मांडावी लागते. आपण जर सरकारमध्ये जर जे चाललं आहे ते सगळं उत्तम आहे असं म्हणायला लागलो तर मग त्याला काही लिमिटच राहत नाही. त्यामुळे तो पर्सनल मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की पुणे महापालिकेमध्ये BJPनी महत्त्वाकांक्षा ठेवणं किंवा मुंबई महापालिकेत एका हाती आपली सत्ता शिवसेनेला बाजूला करून BJPला आणायची इच्छा असणं, याच्यामध्ये काही गैर नाही. हे बिडकर साहेब म्हणतात ते पूर्णपणे बरोबर आहे, मला पूर्ण मान्य आहे, त्यात काही गैर नाही. पण ते सत्य आहे, ते सत्य आहे. आशिष शेलार, मुंबईचे BJP चीफ, हे प्लॅन करतायत की शिवसेनेला बाजूला ठेवून आपल्याला कशी सत्ता आणता येईल. तसंच पुण्यामध्ये आहे. आणि मोदी यांच्या उत्तर प्रदेशातल्या टूर्स आता वाढतील, हे जे मी म्हटलं, तशा महाराष्ट्रातलाही वाढत आहेत. त्याला हा एक कंगोरा आहे की महापालिका, एवढ्या श्रीमंत महापालिका, हजारो कोटींचं बजेट असलेल्या महापालिका, 32,000 कोटीचं मुंबई महापालिकेचं बजेट आहे, जे नॉर्थ ईस्टमधले अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे, त्याच्यावर BJPला कंट्रोल हवा आहे. पुणे फास्टेस्ट ग्रोईंग सिटी, फास्टेस्ट रिअल इस्टेट, फास्टेस्ट बिगेस्ट IT, त्याच्यावर BJPला कंट्रोल हवा आहे. त्यामुळे त्या कंट्रोल हवा आहे, याच्यात गैर नाही काही. आहे बरोबर आहे ना, पक्ष म्हणून त्यांचं बरोबरच आहे, माझं काही त्यात म्हणणं नाही. पण ते सत्य आहे, त्यांना तो कंट्रोल हवा आहे, हे सत्य आहे, ते त्यांनी मान्य केलं आहे. आणि त्यासाठी प्राईम मिनिस्टरनी इथे येणं, मोठ्या BJPच्या नेत्यांनी गेल्या 2-4 दिवसापासून कार्यक्रम इथे सगळे ठेवणं, व्यंकय्या नायडूंनी पुण्यात येऊन जाणं, हे सगळं जे सुरू आहे, ही सगळी फिल्डिंग, ज्याला आपण म्हणतो एक मुंबईच्या गल्ली क्रिकेटच्या भाषेत, ही जी सगळी फिल्डिंग लावली गेलेली आहे ती त्यासाठी आहे, ती राजकीय आहे. एवढाच माझा मुद्दा आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे रवी श्रीवास्तव, पण आधी अरविंद शिंदेंनी हात वर केला होता. शिंदे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्यावर राजकारण करण्याचा आरोप होतोय आणि खरं सांगायचं तर जनतेचा पैसा आहे वगैरे, बरोबर आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जनतेच्या पैशाची नेहमीच उधळपट्टी केली आहे. तेव्हा ते म्हणू शकतात की तुम्हाला हा नैतिक अधिकार नाही आहे म्हणून. नाही, पुणे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये कोणतीही जाहिरात 50,000च्या वर देता येत नाही असा आमचा नियम आहे. आम्ही देत नाही. आमचा पुढचा मुद्दा असा आहे, ते म्हणतात आम्ही विरोधाला विरोध करतो, तर काँग्रेसच्या वेबसाईटवर इस्रोचं आम्ही अभिनंदन केलं आहे. पण आमचा मुद्दा असा आहे की स्मार्ट सिटीच्या बहाण्याने आमची पुणे महानगरपालिका वर्षाला 5,000 कोटीची महानगरपालिका आहे. केंद्र सरकार आम्हाला 100 कोटी देणार आणि स्मार्ट सिटी आणल्यानंतर आपण करताय काय? तर पहिला तुम्ही सांगितलं, आम्हाला उपसूचना मागितली की महापौर त्याचे अध्यक्ष असतील, तुम्ही ते बदललं. नंतर तुम्ही म्हणले आयुक्त अध्यक्ष असतील आणि नंतर लगेच करिअर अध्यक्ष आणले. तुम्ही आमचे आर्टिकलसुद्धा बदलले. बरं, ही जेवढी SPV, स्पेशल पर्पज व्हेकल अंडर स्मार्ट सिटी जे काम चालू आहे, ते जे सगळी कामं महानगरपालिका करते, महानगरपालिकेचे अधिकारी करतात. मग तुम्ही स्मार्ट सिटीमधून करते कोण? जर पुणे महानगरपालिकाच जर करते तर मग पुणे महानगरपालिकेला श्रेय का नको? तुम्ही 100 कोटी देणार, 6,000 कोटीचं कर्ज उभा करणार आणि परत त्या महानगरपालिकेलाच राबवणार आणि तुम्ही स्वायत्ता, पुणे महानगरपालिकेची स्वायत्ता कशा व्यवस्थित योग्य पद्धतीने त्याचा खून करताय, हा आमचा तुमच्यापाशी अनेक वेळेचा आमचा मुद्दा आहे की तुम्ही आमची स्वायत्ता, तुम्ही रिस्पेक्ट केलं पाहिजे फेडरल स्ट्रक्चरला. जर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेने काही ठराव केले असतील तर त्या ठरावाचा तुम्ही स्वागताने त्याला आदर केला पाहिजे. पण तसं न करता रोज एक GR काढायचा आणि रोज एका GRच्या माध्यमातून तुम्ही सगळं करायचं. परवा 3 दिवसापूर्वी
भाजपची कार्यकारिणीची बैठक झाली, अख्ख्या शहरभर झेंडे लावले, आमचा विरोध त्याला नाहीये. मग तुम्ही आकाश चिन्हाचे पैसे का नाही भरले? त्याच्यामध्ये 2-4 कोटी रुपये तुम्ही तसेच बुडवले महानगरपालिकेचे. आम्ही विरोधक आहोत, लोकांनी आम्हाला विरोधामध्ये जर बसवलं आहोत तर तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा तुमच्या स्तुतीची करताय का? आमचा एवढाच मुद्दा आहे की नवरदेव व्हायचा असेल तर स्वतःच्या कपड्यांनी व्हा, आमच्या दुसऱ्याचे कपडे मागून नवरदेव होऊ नका. ठीक आहे बिडकर, उत्तर द्या. मग मी ब्रेक घेऊन रवी श्रीवास्तव यांच्याकडे जाणार आहे. मला मुद्दा अधिक व्यापक करायचा आहे. उत्तर द्या बिडकर. माननीय आत्ता जे माझे मित्र शिंदेसाहेब म्हणले निखिलजी की आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा का करता, तर आमची तुमच्याकडनं खरंच अपेक्षा नाहीये. कारण मोदींनी जे काही केलं त्या प्रत्येक गोष्टीला आपण विरोधच करता. मोदींनी योगा आणला, आपण योगावर बहिष्कार घातला. मोदींनी स्वच्छता मिशन आणलं, आपण स्वच्छता मिशनवर बहिष्कार घातला. आता मोदींनी स्मार्ट सिटी आणली, आपल्याला स्मार्ट सिटीत सगळंच काळं वाटतंय. त्यामुळं आपण याच्याकडनं कुठल्या दृष्टीने बघतो त्याच्यावर आहे. आता आपण वेगळ्या विषयावर बोलतो, मी स्मार्ट सिटीवर खूप काही बोलू शकतो निखिलजी, परंतु यांनी जे सांगितलं की आम्हीच महानगरपालिका करतो, पण गेली 50 वर्ष यांच्याकडेच महापालिका आहे. जेव्हापासून महापालिकेत स्थापन झाली त्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आपण या शहराला चांगले सोल्युशन्स देऊ शकलो नाही. या शहरात ट्रॅफिकचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर आहे. या शहरात गेली अनेक वर्ष नदीत घाण पाणी आपण असंच सोडतो. या शहरात अनेक ठिकाणी अजूनही 8-8 दिवस पाणी येत नाही. अशा अनेक विषय आहेत जे महानगरपालिकेच्या कर्तव्यात येतात, परंतु आपण हे करू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच ह्या लोकांना जी चांगली लाईफस्टाईल मिळली पाहिजे, चांगलं जीवनमान त्यांचं उंचावण्याची गरज आहे. याच्यात स्मार्ट सोल्युशन्स काढण्याचं काम या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी आणलंय. म्हणजे कमी पैशात स्मार्ट सोल्युशन कसं देता येईल, चांगली सुविधा कशी देता येईल, अशा प्रकारचं एक मोठं आणि वेगळं स्वप्न माननीय पंतप्रधानांनी बघितलं आणि ते अस्तित्वात आणण्याचा कार्यक्रम उद्यापासून सुरुवात होणार आहे. आणि त्याला यांचा विरोध आहे. आमचा तुमच्याकडनं अपेक्षाच नाही निखिलजी. आमची काँग्रेसकडनं अपेक्षा कशी असेल, ते चांगलं म्हणतील, परंतु त्यांनी किमान विकासाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. उभं राहता येत नसेल तर त्यातनं लोकांची दिशाभूल तरी करू नये, अशी एक साधी आमची इच्छा आहे. बिडकर, त्यांच्या महापौरांनाही तुम्ही बोलवत नाही, ते चिडणारच. कामात बघता त्यांच्या महापौरांना बोलवत नाही तुम्ही. माननीय निखिलजी, महापौरांना डायसवर स्थान आहे. महापौर डायसवर आहेत. कार्यक्रम पत्रिकेमध्ये त्यांचं नामोल्लेख सुद्धा नाही. जो केंद्राचा कार्यक्रम आहे, प्रथम नागरिक हा कार्यक्रमच केंद्राचा आहे आणि केंद्राच्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाच्या प्रोटोकॉलनुसार काम होतं. त्यात फक्त केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपालांचीच नावं असू शकतात. परंतु या शहराचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी माननीय महापौरांना आमंत्रित केलेलं आहे. ते डायसवर आहेत. त्यांचा योग्य तो सन्मान या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतंय. पण जर का आपल्याला अशी अपेक्षा असेल की आम्हाला तिथं भाषण करू द्यावं, तर तिथं लोकांना पंतप्रधानांशी बोलायचंय. 20 शहरात पंतप्रधान लाईव्ह बोलणार आहेत आणि असा हा कार्यक्रम आहे. परंतु महापौरांचा अपमान करण्याचं कुठलंही काम या ठिकाणी राज्य सरकार आणि कार्ड मध्ये नाव सुद्धा नाहीये. शिंदेजी, तुम्हाला एवढं कसं कळत नाही? जिथे पंतप्रधान बोलतात तिथे कोणीच बोलत नाही. दुसरं महापौरांना कसं बोलायला मिळेल असं ते म्हणतायत. पंतप्रधान बोलतात तिथे दुसऱ्या कोणालाच बोलायला मिळत नाही. वागळे साहेब, गेल्या 3 महिन्यापूर्वी व्यंकय्या नायडू आलते. व्यंकय्या नायडूंनी पुणे शहराचा असाच अपमान केला. म्हणलं राहायचं असेल पुणे स्मार्ट सिटी मध्ये तिथे राहावा, नाही तर निघा, अशा शब्दात व्यंकय्या नायडू सुद्धा बोलले होते. प्रत्येक वेळेला सुविधा पाहिजे असतील, ज्यांना सुविधा पाहिजे असतील त्यांनी या घ्याव्यात, त्याच्यावर टीका करू नये, अशा प्रकारचा भाव त्यांचा होता. आणि टीका करणाऱ्यांना जर काही नको असेल ही स्मार्ट सिटीतनं, तर तुमची सत्ता आहे, आपण बाहेर पडू शकता. अशा 3,000 कोटी रुपये आणले, पण कधी अशा पद्धतीने गाजावाजा केला नाही त्या पद्धतीने तुम्ही ढोल वाजवताय. 950 कोटी रुपये फक्त अनुदान या ठिकाणी. 3,000 कोटी अजिबात नाही. बालेवाडी स्टेडियम जिथं तुम्ही कार्यक्रम करताय तो सुद्धा काँग्रेसने बांधलेला आहे. तिथं कबड्डीची स्पर्धा होणार होती, ती मुंबईला गेली 60 लाखाचं नुकसान करून. अजिबात बालेवाडी स्टेडियम जिथं कार्यक्रम करणार ना, ती सुद्धा काँग्रेसने बांधलेली आहे. काँग्रेसनी बरोबर होती. भारतीय जनता पार्टी त्याशी विकासाच्या बाजूनी बरोबर. बालेवाडी स्टेडियम काँग्रेस पक्षाने कुठलाही अपमान या ठिकाणी करत नाही. अजिबात नाही.
हे आता दिशाभूल करतायत. ज्या विषयावर आपण आता बोलतोय ह्याच्यात मुद्दा दिशाभूल सोडून काय बोलताय. ज्या मुद्दा बालेवाडीमध्ये सोडून तुम्ही बोलताय. करताय पुणेकरांच्या छोट्या छोट्या मुलाला माहिती आहे मुद्दा- शांत राहा, दोघंही शांत क्रीडा राहा. संकुल काँग्रेस पक्षाने बांधली म्हणून. दोघंही शांत राहा. कलगीतुरा तुमचा वाढत जाणार महापालिका इलेक्शन पर्यंत. रोहित चंद्रकर, मी येतो तुमच्याकडे. मला विजय कुंभार यांच्याकडे पण यायचं आहे. महाराष्ट्राच्या हा बोला रोहित चंद्रकर, बोला. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण तुमचं म्हणणं मांडा. नाही, महाराष्ट्र एक छोटासा मुद्दा सांगतो की महाराष्ट्रातल्या अत्यंत लोकप्रिय खेळ असलेला कबड्डी ची जी एक कबड्डी लीग किंवा अशी काय स्पर्धा जी सध्या सुरू असते एका चॅनलच्या पुढाकारांनी त्याचं सगळं देशभरामध्ये, त्याच्यात पुणेरी पलटण नावाची एक पुण्याची टीम आहे, राजस्थानची टीम आहे वगैरे वगैरे अशी सगळी त्यांची 5 दिवसाची टुर्नामेंट या दिवसांमध्ये 22 तारखेपासून मला वाटतं बालेवाडी स्टेडियममध्ये होणार होती. ती पूर्णपणे या मोदींच्या कार्यक्रमामुळे मुंबईला हलवण्यात आलेली आहे. ती सगळे सामने आता मुंबईला होणार आहेत. त्यामुळे पुण्यातले जे क्रीडा शौकीन किंवा कबड्डी प्रेमी आहेत त्यांना मॅचेस बघण्यासाठी मुंबईला जावं लागणार आहे. असे काही गोष्टी या पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे किंवा या एका मोठ्या इव्हेंटमुळे होणार आहेत. हे सुद्धा कृपया रेकॉर्डवर असावं. ठीक आहे. जिथे मोदी आहे तिथे दुसऱ्यांना वावच नसतो. कबड्डी असो की महापौर असो, काही स्थान नाही. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा येणार रवी श्रीवास्तव. मला हा मुद्दा व्यापक करायचा आहे, कारण हे इव्हेंट मॅनेजमेंटचं जे फॅड आहे हे वाढत चाललं आहे या देशामध्ये. पब्लिसिटीवर प्रचंड पैसा खर्च करणं नेमकं काय आहे हे मला तुम्हाला, रोहित चंद्रकरांना आणि विजय कुंभार यांना विचारायचं आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर उधळपट्टी होत आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतात. 72% प्रेक्षक म्हणतात होय, उधळपट्टी होते आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेकनंतर चर्चा पुढे चालू करतोय रवी श्रीवास्तव यांच्यापासून. रवी श्रीवास्तव, हा फक्त पुणे शहराचा प्रश्न नाही आहे, त्याच्यावर तुम्ही बोला, पण हा देशभरातला प्रश्न आहे. याचं कारण देशभरातल्या अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचे इव्हेंट मॅनेजमेंट होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनतेचा पैसा खर्च केला जातोय, विशेषतः जाहिरातबाजी केली जाते आणि केवळ मोदी नाही, भाजप नाही, सर्व पक्षांकडून हे होत आहे. काय म्हणणं आहे तुमचं? बिल्कुल ठीक कहा निखिल जी. सबसे बड़ी चीज़ तो ये है कि नरेंद्र मोदी जी को, जैसा रोहित जी ने भी बोला है, वो अपने आप में शोमैन हैं, रॉक स्टार हैं. बिल्कुल सही शब्द उन्होंने इस्तेमाल किए हैं. और जब से ये सरकार सत्ता में आई है तब से आप नए नए तमाशे रोज देखते आ रहे हैं. चाहे कोई भी हो, हर चीज़ को यहाँ पर इवेंट बना दिया जाता है. इवेंट के अंदर आपने कई जगह पे बहुत सारे सोशल मीडिया में ट्वीट भी देखे होंगे कि जिधर कैमरे का मुंह रहता है मोदी जी का मुंह उधर ही रहता है कि कहीं मेरी फोटो ना रह जाए उसमें से. ऐसा एक माहौल देश के अंदर बना हुआ है कि हर चीज़ की लॉन्चिंग होती है. जैसे बहुत बड़ा एक ये इवेंट हो रहा है. आपको शायद याद होगा, बहुत 2 दशक पहले सोनिया गांधी जी ने, जो कांग्रेस अध्यक्षा हैं, उन्होंने कहा था कि कोई भी आगे से मुझे जो ये लॉन्चिंग है या जो भूमि पूजन है या जो ये शिलान्यास है, इसके लिए मुझे मत बुलाओ. अगर बुलाना है मुझे तो कंप्लीशन ऑफ द प्रोजेक्ट के लिए बुलाओ. जो पूरा हो गया हो काम वो बताने के लिए बताओ. यहां पर क्या हो रहा है, मैं थोड़ा सा रोहित जी से भी इस बारे में मेरा सा विरोध है हल्का सा. इन्होंने बताया कि 2 लाख करोड़ नितिन गडकरी जी के मंत्रालय को दिए गए हैं. आप बताइए, आज 25 महीने हो चुके हैं, अभी तक कोई भी वाटर ट्रांसपोर्ट का मीडियम शुरू हुआ क्या? डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान, एक एक चीज के ऊपर उसकी ऐसा शो बनता है और उस पर हजारों करोड़ रुपए खर्च किए जाते हैं. अभी एक इवेंट आपको याद होगा, 28 मई को भाजपा ने किया, 2 साल पूरे होने के उपलक्ष्य में 100 करोड़ रुपए का उसमें मीडिया एक्सपेंडिचर था और बाकी 900 करोड़ रुपए और खर्च किए गए. और तब जबकि वहां इंडिया गेट के ऊपर जनता का एक भी आदमी नहीं बुलाया गया. वहां पे सिर्फ वीआईपी बुलाए गए, विद्या बालन बुलाई गई, वहां पर अमिताभ बच्चन बुलाए गए. जरा मुस्कुरा दो, उस कार्यक्रम का नाम दिया गया. 1000 करोड़ रुपया भाजपा ने अपने 2 साल पूरे होने के उपलक्ष्य में उड़ा दिए. 700 करोड़ रुपए का लोन है सिर्फ महाराष्ट्र का के शेतकरी के ऊपर, जिसके लिए वो आत्महत्या करने को मजबूर है. लेकिन 1000 वो तो करोड़ दूरदर्शन ने किया था. और वो भाजपा ने नहीं किया था, दूरदर्शन ने किया था. वो पूरा इवेंट दूरदर्शन का था. 1000 करोड़ रुपया जो कुछ हो दूरदर्शन ने किया. अच्छा, अभी 2 दिन पहले आपने देखा पूरे देश के अंदर योगा टूर्नामेंट हुआ, हर जगह पे योगा किया गया. इसका भी एस्टिमेटेड एक्सपेंडिचर जो है वो 1000 करोड़ के आसपास है. क्या उसकी
क्या उसकी अचीवमेंट है, क्या उससे जनता के ऊपर असर पड़ा, कितने लोगों ने योगा करना शुरू कर दिया उसकी वजह से, कोई इसका वो नहीं है। हर चीज के अंदर शोशेबाजी है हर जगह पर, ठीक है। चाहे वो मेडिसन स्क्वायर हो, चाहे वो दिल्ली का इंडिया गेट हो, हर जगह पर जनता के पैसे की बर्बादी है। जनता को इस पैसे से कोई आप उनका बजट दे सकते हो, एजुकेशन में कर सकते हो, ठीक है। हेल्थ में कर सकते हो, बजाय इसके इस पैसे को फूकने के बजाय जिसका कोई लाभ किसी को नहीं पहुंचता। ठीक आहे, गणेश बिडकर मी येणार आहे तुमच्याकडे, पण त्याआधी मला विजय कुंभार आणि रोहित चंदावरकर यांच्याकडे जायचं आहे. विजय कुंभार, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे जे म्हणतायत हे फक्त पुण्यापुरतं नाही आहे, देशभर हे होतच आहे. आणि रवी श्रीवास्तव आपमध्ये आहेत म्हणून त्यांनी कदाचित मोदींचंच नाव घेतलं. मी अरविंद केजरीवालांचंही घेतो. अरविंद केजरीवालसुद्धा असे सेवेंट करतात आणि करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करतात. विजय कुंभार, काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर हे जे चाललंय ते पूर्णपणे चुकीचं आहे, पण हे आत्ता चाललेलं नाही, हे गेली अनेक वर्ष चाललेलं आहे. सगळे पक्ष हेच करतात, करण्याची पद्धत वेगळी असेल. आता त्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर कुठलीही सरकार वेबसाईट काढा, तुम्हाला त्या वेबसाईटवर काम सुरू करायच्या आधी मोदींचा फोटो बघावा लागतो. हे जे चाललंय, पूर्वी ट्रायला एक डू नॉट डिस्टर्ब नावाचं एक हे आणावं लागलं, तसं आता कुठेतरी आणावं लागेल की तुमच्या जाहिराती कमी करा, आम्हाला तुमच्या जाहिराती बघायच्या नाहीत. स्मार्ट सिटी हे बैलगाडीला फेरारीचं इंजिन जोडण्याचा प्रकार आहे. तुम्हाला पूर्णपणे आम्हाला स्मार्ट सिटी करून दाखवा, आम्ही ते मान्य करायला तयार आहोत. परंतु हे केवळ जाहिराती करणं, ह्या सगळे पक्ष म्हणजे अरविंद केजरीवालांसह माझे जरी चांगले संबंध असले तरी जाहिरातीवरचा खर्च हा आत्ता जो चाललाय तो 90% कमी झाला पाहिजे. तुमचा काही विश्वास नाही का माध्यमावर? माध्यमाने जर तुमच्या यांना प्रसिद्धी दिली नाही तर तुम्ही त्यांच्यावर कारवाईची काहीतरी तरतूद आहे त्याच्यामध्ये. आणि पंतप्रधान येणार, मुख्यमंत्री येणार, या कार्यक्रमांना प्रसिद्धी मिळतच असते. मग हा खर्च कशासाठी? हा खर्च करायचा तर तुमच्या पक्षाच्या निधीमधून करा, नागरिकांवर त्याचा बोजा टाकू नका, एवढंच मला या निमित्त सांगायचं आहे. आणि आता जर तुम्ही हे रस्ते बघितले तर जे मोदींची माझे म्हणणं आहे की मोदींनी दररोज यावं, प्रत्येक पुण्यातल्या वार्डात यावं, काहीतरी काम होईल तिथं. एका रस्त्यावर ज्यातून रस्ता मधला आहे तिथलं ड्रेनेज चेंबर लेवलवर आणलंय आणि बाजूचं ड्रेनेज चेंबर खालीवर आहे. काय चाललं हे? म्हणजे पंतप्रधान किंवा कुठलाही व्हीआयपी येणार म्हणून किती लाड करायचे आणि सामान्यावर किती अडचण करायच्या हे सामान्य माणसाला डोळ्याने दिसतंय. म्हणजे शेजारच्या चेंबरवरनं माणूस मेला, त्याचा अपघात झाला तरी चालेल, परंतु पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांची गाडी सुरळीतपणे गेली पाहिजे. हे थांबलं पाहिजे. जाहिराती आणि ह्या जाहिरातीचा अतिरेक तुम्हाला कधीतरी लोक आपल्या मतदानातून दाखवतील असं मला वाटतं. रोहित चंदावरकर, केवळ मोदी नाही, माझा जो मुद्दा आहे, अरविंद केजरीवालही हेच करतात, सर्व पक्षांना याची लागण झालेली आहे. काय म्हणणं आहे तुमचं यावर? हो, मला असं वाटतं निखिलजी की हे पाश्चात्य जगातून आलेलं एक कल्चर, संस्कृती ज्याला आपण म्हणतो ते आहे. तुम्हाला हे माहितीच आहे की अमेरिकेमध्ये किंवा इतर काही देशांमध्ये एक प्रेसिडेन्शियल डिबेट किंवा कुठल्या डिबेट्स म्हणजे त्यांचे जे जाहीर सभा नावाचा प्रकार अमेरिकेत नाही. आपल्याकडे ज्या मोठ्या मोठ्या जाहीर सभा होतात तशा तिथे नाहीत. म्हणजे शिवाजी पार्कवर किंवा शनिवारवाड्यासमोर वगैरे अशा जाहीर सभा नाहीत. त्यांच्या सभा कशा होतात तर त्या एका बंद स्टेडियममध्ये होतात. एक्झॅक्टली बालेवाडीसारखं स्टेडियम असतं ते. म्हणजे गोल्फचं आपलं फुटबॉलचं एक छोटं स्टेडियम किंवा बास्केटबॉलचं स्टेडियम वगैरे, ज्या ठिकाणी महत्त्वाचे नेते, महत्त्वाचे पदाधिकारी पक्षाचे येतात आणि ते सगळे चिअर करतात की हिलरी क्लिंटनच्या बाजूनी चिअर करतात किंवा ट्रम्पच्या बाजूनी काय जे असेल ते. आणि बाकी जनता जी आहे देशभरातली त्यांनी ते सगळं टी व्हीवर आपल्या घरी बसून बघावं अशी अपेक्षा असते. जनतेने तिकडे येऊन सभा अटेंड करावी अशी अपेक्षा नसते. उत्तर प्रदेशात, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण जाहीर सभांचं कल्चर जे बघतोय, ज्याच्यात 2 लाख माणसं आली, सोनिया गांधीच्या सभेला 1.5 लाख आली वगैरे असं जे आपण बोलतो, हे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये प्रकार नाही. तर मला असं वाटतं की हा भारतीय जनता पक्षाचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. बरेचसे ॲडवायझर त्यांचे दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी बसणारे हे जाहिरात क्षेत्रातून आलेले वगैरे आहेत आणि ते सगळे अमेरिका, युरोप वगैरे या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी बघत असतात आणि त्यांनी हे दिलेला हा ॲडवाईज आहे की अशा पद्धतीने इव्हेंट करणं म्हणजे जो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, शहरी ग्रामीण नागरिक आहे त्याला तुम्ही त्रास देऊ नका, त्याला यायला लावू नका, त्याला आणण्यावर 200 रुपये पर हेड खर्च करू नका, त्याला त्याच्या घरी बसून हे सगळं बघू द्या. त्याला त्याचं मत जे काय बनवायचं आहे डोक्यात ते त्याला टी व्हीवर बघून बनवू द्या. त्यामुळे टी
व्ही हे माध्यम वापरणे आणि अशा छोट्या एन्क्लोज जागेमध्ये अशा पद्धतीचे जाहीर सभा टाईप इव्हेंट करणे आणि त्याच्यातून इमेजचं प्रोजेक्शन करणे नेत्याच्या, हे अमेरिकेतून आणि युरोपमधून आलेलं कल्चर, संस्कृती आहे की जी आपल्या इथे आता झपाट्याने पाय धरू लागली आहे. राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये अशा पद्धतीचा प्रयोग केला. राज ठाकरे यांनी ते काही मित्रांना वगैरे असं सांगायचे की काय गरज आहे उन्हातानात फिरायची, लोक टी व्हीच बघतात, शेवटी आपलं जे मत आहे ते लोकांना टी व्हीवरनं आपण सभा आपली दाखवून मांडू शकतो. आणि मग राज ठाकरे काही ठिकाणी काय आपण अनुभव त्यांचा आला वगैरे आपण बघितलं. पण आता भारतीय जनता पक्ष मोदींच्या बाबतीत हा एक्सपेरिमेंट मोठ्या प्रमाणावर मला करते असं वाटतंय आणि त्याची मुळं ही अमेरिकन आणि युरोपमधल्या राजकारणातल्या आणि तिथल्या प्रचार पद्धतींमध्ये आहेत असं मला वाटतं. अगदी नेमकं तुम्ही सांगितलेलं आहे. रवी श्रीवास्तव, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? आपने नाम लिया अरविंद केजरीवाल, बहुत अच्छा नाम लिया आपने, बिल्कुल बहुत अच्छा नहीं, वो भी यही करते हैं. बिल्कुल ठीक नाम लिया. देखिए मेरा एक उसमें मत है, ये लॉन्चिंग जो है ना, ये पैसा बिगाड़ने वाली बात है. आपने काम किया तो वो काम दिखाइए कि हाँ हमने ये काम किया. रवि जी, हमने और उसके एडवर्टाइजमेंट करने की क्या जरूरत है सर, वो तो- और दिल्ली में आप काम कर रहे हैं, महाराष्ट्र के पेपर में सारे एडवर्टाइजमेंट दे रहे हैं. वो हाँ, वो एक थोड़ी सी बात अलग है. बाकी दिल्ली के बारे में अगर आप बताएं, दिल्ली का अगर वो प्रचार लें तो उन्होंने ऑड इवन किया तो दिखाया, मोहल्ला क्लिनिक बनाया तो दिखाया, उन्होंने सड़कें बनाई, फ्लाईओवर आधे पैसे में बनाए, वो दिखाया कि मतलब हम अब इस बात की लेकिन पब्लिसिटी कर रहे हैं 500 कि करोड़ ये हमने रुपया कहा। इस पर खर्च नहीं किया सर, उन्होंने, नहीं 500 करोड़। वो थोड़ा सा मैं आपको क्लैरिफाई कर दूं, क्योंकि वो आपका जो स्टेटमेंट है वो जनता के दिमाग में भी वही बात है कि 526 करोड़ रुपए का बजट था 2015-16 के लिए, मगर उसमें खर्चा मात्र 150 करोड़ रुपए का हुआ था. तो और बाकी है वो खर्च करने नहीं वाले नहीं, हैं. वो तो खत्म हो गया ना. बजट गया. अगले साल का जो बजट है वो बहुत रीजनेबल, सिर्फ 200 करोड़ का बजट है और उसमें से सिर्फ 20 करोड़ रुपए अभी तक खर्च किए गए. और इसमें लेकिन आप मान नहीं रहे जो मोदी कर रहे हैं. देखो, मोदी और केजरीवाल अलग अलग पार्टी में है, लेकिन उनका जो कैरेक्टर है एज अ पॉलिटिशियन वो कहीं बहुत अलग है, ऐसा नहीं है. वो रोहित ने बिल्कुल ठीक बात कही है. ये रोहित ने अमेरिकन बिल्कुल कल्चर है. सही कहा है तो कि आपके ये पार्टी में भी है, वही मैं कह यूरोपियन रहा हूं. यूनियन या यूएस की तरफ से ये एक मीडिया स्प्रेड का वाया मीडिया सोशल मीडिया, मैनेजमेंट, वाया सोशल मीडिया, वाया ट्विटर, वाया इंस्टाग्राम, ये एक तो वही प्रोसीजर तो मैं आया है पूछ रहा हूं, वो सर. कि हर आदमी अपने को प्रोजेक्ट कर रहा है. मगर रवीजी, लेकिन हेच मी तुम्हाला विचारतोय की हे जसं भाजपमध्ये आहे तसं तुमच्या पार्टीत सुद्धा आहे. बद्दल आम्हाला काही बोलायचं आहे. येतो तुमच्याकडे. वो हम बजट के बाहर जाकर के नहीं करते हैं. लेकिन हमारा करते हैं. है बजट के अंदर लेकिन जो करते हैं. हम बजट के अंदर वो कहेंगे हम 3 करोड़ 1.5 करोड़ खर्चा करते हैं, आप भी करते हम हैं. इमेज बिल्डिंग का कंसल्टेंट अपॉइंट करते हैं तो अपने बजट में करते हैं, उसके ऊपर नहीं खर्च करेंगे. मगर ये इस तरह का यहाँ पर जो ये बेहिसाब है, नहीं ये खर्चा केंद्र ने किया है, नहीं वो सरकार राज्य सरकार ने किया है, नहीं वो म्युनिसिपैलिटी ने किया है, ये ड्रामा हम लोग लेकिन ये भी जनता का ही पैसा है. जनता का ही आम पैसा है. आदमी पार्टी जो तीनों खर्च हालात- कर रही है दिल्ली में वो जनता का ही पैसा है. निश्चित रूप से सर, बिल्कुल. मगर हम बजट के अंदर अपने रहते हैं और ट्रांसपेरेंटली खर्च करते हैं जो भी पैसा खर्च करते हैं. ठीक आहे, बिडकर, तुम्हाला काय म्हणायचंय? तुमच्याकडे येतो, विजय कुमारांकडे जातो. बोला बिडकर. निखिलजी, मला या संदर्भात आपच्या नेत्यांना हेच दाखवायचं आहे की आपण दिल्लीत करता आणि त्या ट्रॅफिकचा प्लॅन तामिळनाडूतल्या जाहिरात वर्तमानपत्रात फुल पेज देता. बरोबर आहे. तिथल्या फ्लायओव्हरचं काम करता आणि तिथल्या जाहिराती पुणे शहरात फुल पेज जाहिराती करता. हाँ, वो मुंबईत इसलिए करता. वो इसलिए दिल्लीचं सर, traffic क्योंकि plan वो तामिळनाडूत फ्लाईओव्हर दाखवायचं सुन काहीच लीजिए कारण नाही गणेश जी, केजरीवालांनी. वो हे फ्लाईओव्हर केजरीवाल वो स्वतःचं फ्लाईओव्हर projection आधे करतात पैसे में आणि बना था, मान्य इसलिए करतात. बताना जरूरी है. आपके यहाँ वो 3 गुना पैसे में और आगे- 3 गुना टाइम में आगे बनता है. पर वो हमने पुणे में आधे बताने पैसे की में कुछ जरूरत आधे नहीं टाइम है में ना. बनाया था, इसलिए आप बताया. दिल्ली में बताओ जो काम किया है दिल्ली के लिए है. आप दिल्ली का ट्रैफिक प्लान अगर तमिल मद्रास में वर्तमान पेपर में दोगे वो कैसा चलेगा? सर, अभी वो पंजाब किस लिए कर रहे हैं आप? अभी पंजाब माननीय गोवा निखिल जी, मला पंजाब आप- गोवा और गुजरात में आप- भी कर रहे हैं. वही मॉडल दिखा रहे हैं अभी भी हम पंजाब में, गोवा में और नहीं, आप गुजरात में. कीजिए, पर जिनको जरूरत है आपकी जिधर ठीक है. आप जिधर अपना कार्य क्षेत्र है उसमें कीजिए ना. सर, कार्य आप क्षेत्र उसमें तो नहीं बढ़ कर रहा रहे. है ना. कार्य आप क्षेत्र तो उसके पूरा बाहर देश है. जाके जिन लोगों को उसका बिडकर, कुछ use जाहिरातींचं नहीं है, कार्यक्षेत्र अख्खा भारत आहे. गणेश जी, जाहिरातींचं भारत आहे. कार्यक्षेत्र भारत आहे. जिसका यूज नहीं है उनके एक मिनिट उनके थांबा. पास और हम पूरे भारत में चुनाव येतो शिंदेजी, शिंदेजी येतो तुमच्याकडे. शांत राहा, बोला, तुम्हाला काय म्हणायचं आहे? चुनाव तो आप लड़ सकते हैं पर ट्रैफिक प्लान तमिलनाडु में बताने की कुछ जरूरत हर नहीं जगह है. जरूरत है सर. चेन्नई में ठीक भी है, है, ठीक मुंबई है. में भी है, पुणे में भी है, हर ठीक जगह आहे, पर तुमचा मुद्दा पोहोचलेला आप आहे देखिए ना. आणि माझा मुद्दा जो आहे तो चेन्नई में प्रेक्षकांपर्यंत जरूरत पोहोचलेला नाहीये. आहे तुमच्या इन इव्हन- दोघांच्या वादामध्ये. एक मिनिट थांबा. शिंदेजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे
उद्या तुम्ही सुद्धा हेच करणार आहात, मला एकच पूर्वी सुद्धा तुम्ही मुद्द्याचं हेच केलेलं स्पष्टीकरण या आहे. ठिकाणी करायचंय. हा बोला, बिडकर पूर्ण करा. मला एक दुसऱ्या मुद्द्याचं स्पष्टीकरण इथं करायचं आहे. मान्य निखिलजी, मला बोला बोला. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता. यात म्हणजे या दोघा माननीयांनी या ठिकाणी उपस्थित केला की बालेवाडीत काही कार्यक्रम होते आणि ते शिफ्ट करावे लागले. माननीय निखिलजी, या ठिकाणी मी जबाबदारीने सांगतो की भारतीय जनता पार्टीला जर का त्याचं क्रेडिट घ्यायचं असतं तर पुणे शहरातल्या मध्यवस्तीत अनेक ठिकाणं होती. गणेश किल्ला मंदिर असेल किंवा अजून काही असतील, तिथं माननीय पंतप्रधानांचा कार्यक्रम घेऊ शकलो असतो. त्याचा जास्त फायदा लोकांना झाला असता, परंतु त्रास पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर झाला असता. आणि जगातले जे पहिले 5 लोक आहेत ज्यांना जास्त थ्रेट आहे, त्यात माननीय नरेंद्र मोदींचं नाव घेतलं जातं. आणि त्या थ्रेटसाठी आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून ठीक आहे, एसपीजीची जी टीम आहे, एनएसजीची जी टीम आहे, त्यांनी हे सुचवलं की या ठिकाणी बालेवाडीतच कार्यक्रम घेतला जावा, इंडोर घेतला जावा. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचं प्रयोजन करण्यात आलं. आणि पंतप्रधानांसारख्याचा कार्यक्रम आहे, एका वेगळ्या स्केलचा कार्यक्रम आहे, त्यामुळेच त्या प्रो कबड्डीचे सामने मुंबईत हलवले गेले. त्यात काही अपरिहार्य कारणांनी झाले, त्याला काय हाऊस म्हणून भारतीय जनता पार्टीने केलं अशा प्रकारची गोष्ट नाहीये. ठीक आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टीला क्रेडिट, शहरात जर का हा कार्यक्रम झाला असता निखिलजी, तर आम्हाला जास्त फायदा झाला असता. बरं ठीक आहे, ठीक आहे, परंतु ते मुद्दा केलं पोहोचला नाही. तुमचा. मला या ठिकाणी हे ओके ठीक आहे. शिंदे, थोडक्यात मला नंतर विजय कुंभार आणि शेवटी रोहित चंदावरकर यांच्याकडे जाऊन कार्यक्रम संपवायचा आहे. खूप कमी वेळ आहे, 30 अगदी सेकंद. थोडक्यात सांगतो. इव्हेंट मॅनेजमेंट का नेमलं जातं ह्याचं उदाहरण मी तुम्हाला फक्त सांगू इच्छितो. पूर्वीच्या सरकारमध्ये कधीही कोणतेही कन्सल्टंट डायरेक्ट बिगर निविदा काढता येत नव्हते. आता डायरेक्ट निविदा न काढता कन्सल्टंट यायला लागले. नदी सुधारण्याचा कन्सल्टंट यायला लागला, एनर्जी सेव्हिंगचा यायला लागला. आता कन्सल्टंट दिल्लीवरनं आणायचा आणि वर्षानुवर्ष पुणे शहरामध्ये ज्यांनी नदी सुधारण्याला विरोध केला त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं. अशीच पद्धत इव्हेंट मॅनेजमेंटची आहे. मी माफ करा, काही पत्रकार आणि काही वृत्तसंस्था माझ्या विरोधात आहेत, पण माझ्या काही शब्दाचा विपर्यास घेऊ नका. तुम्हाला जर रोज आपले पत्रकार माझ्या पुण्यात आहेत, त्यांना डायरेक्ट जाहिराती तुम्हाला देता येत होत्या. तुम्ही एका इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जाहिराती द्यायचा घाट का लावला? का तुम्हाला एकाला जास्त एकाला कमी द्यायचं होतं? म्हणजे ज्यांनी तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने विरोध करतात त्या पद्धतीने तुम्ही त्यांना शांत करायचं. हे असे कागदोपत्री मी तुम्हाला समोर आणतो. दरानुसारच म्हणजे अनेक वेळेला ह्यासाठी रात्रीचे 10 वाजले आमच्या महानगरपालिकेमध्ये नगर सचिव फक्त काँग्रेसच्या नगरसेवकांचे फोटो मागतात. कारण त्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये फक्त तीच लोक आली पाहिजे. त्यांनी इन्व्हिटेशन अशीच दिली जी फक्त तिथं जय जयकार करतील. मोदी साहेबांना विद्यार्थी असतील, या पुणे शहरातले पद्मश्री अवॉर्ड राष्ट्रपतींचा कार्यक्रम झाला, पंतप्रधानांचा कार्यक्रम झाला, झोपडपट्टीपासून ते शिक्षकापर्यंत, विद्यार्थ्यापासून कलेक्टरपर्यंत सर्व येणार आहेत. अजिबात ह्यासाठी येतो किंवा तो ठरवतो की कुणी बोलवायचं कुणाला नाही बोलवायचं. ठीक आहे, शांत राहा, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. आणि ह्या पद्धतीने तिथं आल्यानंतर मग ठीक आहे, माननीय आपण आपला वेळ मर्यादित आहे, वेळ मर्यादित आहे. शिक्षक असतील, रिक्षावाले असतील, आम्ही हमालांच्या संघटनेला सुद्धा निमंत्रण मिळालंय. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो, मीडियाच्या दृष्टीने 90 लाख रुपये तुम्ही मीडियाला देणार आहात आणि मीडियाला खुश करणार आहात. चला, चांगली गोष्ट आहे, मीडिया पण याच्यात सहभागी होणार आहे. विजय कुंभार, आधी थोडा वेळ तुम्हाला आणि मग रोहित चंदावरकर, शेवटी तुमच्याकडे. विजय कुंभार. हे जे अरे पुढचा आवाजच नाही आला. बोला, हे बोला, जे बोला. चाललंय, प्रत्येक अपराध्याकडं आपल्या अपराधाचं काहीतरी स्पष्टीकरण असतं, असा प्रकार झालाय. हे दोघंही बोलतात, हे तसं मी खोटं नाही म्हणणार, पण ही मखलाशी आहे. बिडकरांनी जे सांगितलं सरकारी दाराने जाहिराती, हे साफ चूक आहे. मी अधिकाऱ्यांशी बोललो, अशा याच्या जाहिराती, अशा इव्हेंटच्या जाहिराती या सरकारी दराने कुणी घेत नाही. हा काही मीडियाला खुश करण्याचा 100% प्रयत्न आहे. परंतु याने सामान्य माणसाला काय मिळणार हा खरा प्रश्न आहे. कार्यक्रम बालेवाडीला
आमचा बिबेवाडीचा आणि स्वारगेटचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. पंतप्रधानांची सुरक्षा यांची इन्व्हिटेशन अजून पोचायची आहेत. मग या कार्यक्रमातून ठीक आहे, पंतप्रधान देशातल्या 20 महापालिकांशी बोलणार असतील, पण पुणेकरांशी ते काय बोलणार आहेत? कार्यक्रम पुण्यात, पण पंतप्रधान पुणेकरांना काय देणार, काय सांगणार, हे पुणेकरांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात जे काय तोडकं मोडकं छापून येईल त्याच्यावर विश्वास ठेवून बघावं लागणार आहे. आणि स्मार्ट सिटी कशी होणार आहे ह्याचं पंतप्रधान एक 5 वाक्यामध्ये जर उद्या स्पष्टीकरण दिलं तर बरं पडेल. नाहीतर पूर्वी जशी पुण्यामध्ये जवाहरलाल नेहरू योजना आली, सगळेजण क्रेडिट घ्यायला पुढे येतात, पण त्या जवाहरलाल नेहरू योजनेने पुण्याला काय दिलं हा प्रश्न हजारो कोटी रुपये खर्च करूनही अनुत्तरित आहे. तसं स्मार्ट सिटीच्या बाबतीत घडू नये एवढीच पंतप्रधानांना कळकळीची विनंती आहे. ठीक आहे, रोहित चंद्रावरकर, शेवट करतोय तुमच्याकडे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मला आठवण येते आहे ती, आपण सगळ्यांनी खूप वर्ष सगळं राजकारण बघितलं आहे महाराष्ट्रातलं देशातलं, तर मला आठवण येते आहे ती वाजपेयी यांच्या काळामध्ये जे शायनिंग इंडिया कॅम्पेन घेण्यात आलं होतं त्याची, ते इंडिया शायनिंग अशा अर्थाने ते अलेक पदमसीपासून अनेक मोठे मोठे मुंबई दिल्लीतले जाहिरात क्षेत्रातले एक्सपर्ट्स आणून त्यांनी फिल्म्स आणि खूप बनवल्या होत्या. आणि टी व्हीवरून एक प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपले सगळे ओळखीतले लोक त्यामध्ये होते की जे त्यांनी ते कॅम्पेन प्लॅन केलं की कसं भारताचं सगळं स्वरूप बदललं आहे वाजपेयी यांच्या 4-4.5 वर्षाच्या कारकिर्दीत. आणि त्यांनी निवडणूक प्रीपोन केली 6 महिन्यांनी. प्रमोद महाजनांचा अंदाज असा होता की आपण जिंकू, देशात वातावरण सगळं असं आहे वगैरे. आणि काय झालं हे आपल्याला माहिती आहे पुढे काय झालं ते. तर मला असं वाटतं की केवळ टी व्ही किंवा केवळ माध्यमं याच्यातर्फेच लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न किंवा प्रोजेक्शनचा प्रयत्न हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा राजस्थान यासारख्या मोठ्या देशातल्या राज्यांमधल्या ग्रामीण भागातल्या समस्या, पाण्याची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, हे जे झुंजत आहेत आज लोक आणि जी त्यांची वाईट अवस्था आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये, त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट होऊ शकेल याचं एकदा भाजपनी चिंतन बैठकीमध्ये विचार करायला पाहिजे. आपले मित्र भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे हे पुण्याला रिसेंटली आले होते, तर या विषयावर मोदी, अमित शहा आणि विनय सहस्रबुद्धे यांची सगळ्यांची चर्चा सुरू आहे असं त्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्याचा कसा परिणाम होईल, काय होईल आणि ग्रामीण भागापर्यंत आपण खरंच पोचतोय का नाही पोचतोय वगैरे. त्यामुळेच ते आता ग्रामीण सगळा त्यांचा कल वाढला आहे. पण ही अमेरिकन पद्धत जी आहे टी व्हीवर प्रोजेक्शन अशा पद्धतीने करून हे करण्याची, त्याचा पॉलिटिकल इम्पॅक्ट काय होईल का ते उलटं अंगावर येईल जसं इंडिया शायनिंग कॅम्पेन आलं तसं, याचा विचार भारतीय जनता पक्षाने सिरियसली करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी नेमक्या शब्दात रोहित चंद्रावरकरांनी सांगता केली आहे या सगळ्या चर्चेची. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर उधळपट्टी होते आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 76% प्रेक्षक म्हणतायत होय उधळपट्टी होतोय. इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.